ऑगस्ट रोजी सांगली येथे सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि त्यामध्ये स्पेशली सांगली शहरामधल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमधल्या नगरसेवकांच्या वतीनं त्यामध्ये मग माझे महापौर आमच्या खोत मॅडम आहेत, आमचे विष्णुभाऊ माने आहेत, माझं खोत साहेब विठ्ठल तात्या खोत आहे, तिकडं हरिदास लेंगरे साहेब आहेत, सुनील गुरव आहेत. आता इथं उपस्थित ही मंडळी आहेत, परंतु 40पेक्षा जास्त नगरसेवकांनी यामध्ये लीड घेतलेला आहे, सहभाग घेतलेला आहे. आणि सांगली जिल्ह्यातले आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे आजी माजी सदस्य, सरपंच या सर्वांचा उत्स्फूर्त असा सहभाग या सांगलीच्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये असणार आहे. प्रथमतः हा सांगली जिल्ह्याचा मेळावा आहे, सांगली जिल्हा संयोजक आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रामधून लाखोंच्या संख्येनं सांगलीमध्ये त्या दिवशी ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती SBC प्रवर्गामधली सर्व मंडळी या मेळाव्याला विशेष करून हजेरी लावतील. आणि सांगलीच्या मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे की मराठवाड्यामध्ये असेल किंवा विदर्भामध्ये असेल खूप चांगल्या पद्धतीचं प्रबोधन ओबीसींच्या हक्क, अधिकार, आरक्षण, पंचायत राजमधलं रिझर्वेशन या सर्व दृष्टिकोनातून एक चांगलं प्रबोधन, चांगले मेळावे महाराष्ट्रभर होत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये असा एक मेळावा होणं हे इथल्या लोकांनी, इथल्या नेत्यांनी आमच्यासमोर आग्रह धरला आणि आम्ही 11 ऑगस्टला हा मेळावा सांगली येथे तरुण भारत स्टेडियमवरती घेत आहोत. या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती या महाराष्ट्राचे मंत्री महोदय आणि ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ आहेत. या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्यांपैकी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार साहेब आहेत. मग त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे ओबीसीचे नेते या मेळाव्याला उपस्थित राहू शकतात. मग त्यामध्ये माननीय महादेवराव जानकर असतील, मग त्यामध्ये आमचे प्रकाश अण्णा शेंडगे असतील, त्यामध्ये मग गोपीचंदजी पडळकर असतील, त्यामध्ये धनंजय मुंडे साहेब असतील, त्यामध्ये पंकजाताई मुंडे असतील. त्याचबरोबर आमच्या या सांगली जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे नेते माननीय अण्णासाहेब, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मुस्लिम समाजामधून शब्बीरबाई अन्सारी उपस्थित राहणार आहेत. सांगली आणि मिरज कुपवाड महानगरपालिकेतले अनेक म्हणजे भगवान साहेब आहेत, मला वाटतं इद्रिस नाईकवडे साहेब आहेत, म्हणजे भरपूर मंडळी आहेत. मला खूप लोकांची नावं घेता येतील. सांगलीमध्ये सुद्धा ओबीसींचा एल्गार मेळावा हा खूप मोठ्या प्रमाणात सांगलीमध्ये होतोय. आणि खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या मनामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या मनामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला डोळ्यासमोर ठेवून जी संभ्रमावस्था आहे, जी नैराश्याची भावना आहे, हीच भावना या पश्चिम महाराष्ट्रामधल्या नेत्यांच्या आणि जनतेच्या मनामध्ये सुद्धा आहे. आणि हाच अप्रोच डोळ्यासमोर ठेवून आम्ही सांगली येथे हा मेळावा घेत आहोत आणि हा लाखोंच्या संख्येनं हा मेळावा होईल. आणि मला वाटते रॅलीचं पण आपलं नियोजन आहे आणि एक चांगलं नियोजन ओबीसींच्या हक्क आणि अधिकारांच्या मागण्यांसंदर्भातलं असेल असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. बघा, पंचायत राजमधल्या लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे गावच्या ग्रामपंचायतीपासून ते एखाद्या महानगरपालिका कॅन्टोन्मेंट बोर्डपर्यंत म्हणजे सरपंच असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, यामधलं पंचायत राजचं जे निवडणुकांच्या संदर्भात जे रिझर्वेशन चॅलेंज झालं आहे आणि ते सन्माननीय न्यायालयामध्ये गेल्या 3 वर्षापासून त्यावरती हिअरिंग होत नाही. आणि हे हिअरिंग होत नाही आणि निवडणुका तर सगळ्या थांबलेल्या आहेत. कोल्हापूरची आमची महानगरपालिका असेल किंवा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादची महानगरपालिका असेल, सांगली महानगरपालिका असेल, 4-4, 5-5 वर्षाचा कालावधी या लोकल बॉडीचा संपून झालेला आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या सन्माननीय न्यायालयामध्ये विनंती केली जात नाही की तुम्ही प्राधान्यक्रमानं या सुनावण्या घेतल्या पाहिजेत, या हिअरिंग घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आम्हाला या निवडणुका घेण्यासाठी आम्हाला आमचा मार्ग उपलब्ध होईल. अशा पद्धतीची कुठलीही मागणी शासनाच्या माध्यमातून होत नाही. आणि हा एक अंडरकरंट पंचायत राजमधल्या निवडणुकांच्या संदर्भातला आहे आणि यामध्ये रितसर रेग्युलर सुनावण्या व्हाव्यात आणि आमचं पंचायत राजमधलं आरक्षण पुढं सस्टेन व्हावं, ते आम्हाला मिळावं, ही मागणी सुद्धा प्राधान्यक्रमानं आमच्या या एल्गार मेळाव्यामध्ये असणार आहे. आणि मग शिक्षण आणि नोकऱ्यांच्या एंट्री पॉईंटचं जे रिझर्वेशन आता चॅलेंज झालेलं आहे
या संदर्भामध्ये सुद्धा आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच सांगलीचा एल्गार मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला तमाम महाराष्ट्रामधून लोक येतील. सांगली जिल्हा संयोजक असला तरी पश्चिम महाराष्ट्रातील लोक तर येतीलच येतील, पण संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक इथे येतील आणि तो लाखोंचा जनसमुदाय 11 तारखेला या सांगली शहरामध्ये ओबीसीचा असेल. पंचायत राजचं तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्हाला सुनावणीसाठी गव्हर्नमेंट काय कुठं घोडा आलं, कारण ज्या वेळेला निर्णय कोर्टाने दिला त्याच्यानंतर या सरकारनं जे वेळीपर्यंत निवडणुका पुढे टाकला ते सांगितलं तर किती काळ पुढे टाकला, काय त्याला प्रमाण आहे की नाही? खरं तर लोकल बॉडीजमधलं निवडणुका होणं अपेक्षित आहे. आता सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा त्यांचे सचिव असतील तेच आता नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समित्यांचा कारभार बघतायत. हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला मारक असणारी ही गोष्ट आहे. आमच्या ओबीसी असेल किंवा लोकल बॉडीजमधले सगळेच घटक आज तिथला कारभारी म्हणजे एखाद्या नगरपालिकेचा कारभार हा शासन बघतंय, म्हणजे बाबू लोक बघतायत, प्रशासन बघतायत. हे खरं तर लोकशाहीमधलं हे विपरीत असं उदाहरण आहे आणि आमची विनंती आहे शासनाला की तुम्ही एक न्यायालयामध्ये तुम्ही अशा पद्धतीची विनंती करावी सन्माननीय न्यायालयाला की तुम्ही रितसर याच्या सुनावण्या घ्या आणि हे आरक्षणाच्या बाबतीमधला निर्णय लवकर करा आणि लोकल बॉडीजमधल्या निवडणुका लवकर करा. ही आमची मागणीच आहे. हे लांबवण्याला काय विधानसभा निवडणूक हे बघा, शेवटी शासनाला हे सर्व लोकल बॉडीजमधल्या निवडणुका कधी घ्यायच्या, काय करायच्या हे शासनाला अधिकार जरी असले तरी जोपर्यंत ओबीसीच्या पंचायत राजमधल्या रिझर्वेशन संदर्भात सन्माननीय न्यायालयाचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आमच्या ओबीसीच्या संघटनांची अशी मागणी आहे की आमच्या आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत तुम्ही इथल्या निवडणुका घेऊ नये. पण याचा अर्थ असा नाही की शासनानं शांतच बसावं. शासनानं रितसर सुनावणी व्हावी म्हणून न्यायालयाला विनंती करायला हवी. गेल्या 3 वर्षापासून एकही सुनावणी सन्माननीय न्यायालयामध्ये या ओबीसी रिझर्वेशन संदर्भात होऊ शकलेली नाही. ही सुद्धा फॅक्ट या समाज माध्यमांसमोर आणि तमाम महाराष्ट्रासमोर आम्ही ही खंत व्यक्त करत आहोत. या विधानसभा निवडणुका एकदम तोंडावरती आलेल्या आहेत. एखादी लोकल बॉडीची किंवा पंचायत राजच्या निवडणुका घ्यायच्या म्हटलं तर किमान 2-3 महिन्याचा कालावधी लागतो. आता इतक्यात होणं आम्हालाही शक्य वाटत नाही, पण किमान विधानसभा झाल्यानंतर जोपर्यंत सन्माननीय न्यायालयामध्ये ओबीसीच्या पंचायत राजमधल्या रिझर्वेशन संदर्भात निकाल येणार नाही तोपर्यंत निवडणुका होतील की नाही याबद्दल शंका आहे. जे काही जजमेंट आलेलं आहे सन्माननीय न्यायालयाचं याच्याही पलीकडे जाऊन आम्ही त्यांनी जी क्रिमिलियरची जी अट ठेवलेली आहे या क्रिमिलियरच्या अटीचा आम्ही विरोध करत आहोत. मुळात ओबीसी रिझर्वेशन हे काय आर्थिक उन्नतीसाठी दिलं गेलेलं नाही, तर गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये या समाज व्यवस्थेमध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन झालं अशा लोकांना एक माणूस म्हणून या देशाचा या लोकशाहीचा एक सन्मान्य नागरिक म्हणून त्याला ट्रीट करण्यासाठी किंवा त्याच्या मनामधल्या फिलिंग्स निर्माण होण्यासाठी SC असेल, ST असेल, VJNT असेल, ओबीसी असेल म्हणजे रिझर्वेशन पॉलिसीचा मूलभूत अर्थ सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमधला आहे. त्यामुळं आर्थिक क्रिमिलियरची अट्ट कुठल्या कारणानं लावली, ज्या पद्धतीनं ओबीसींना जी क्रिमिलियरची अट्ट लावलेली हीच मुळात अन्याय करणारी गोष्ट आहे. आणि मग ती SC STला जर क्रिमिलियरची अट्ट लावली जाणार असेल कोण म्हणजे काय हेतू आहे SC आणि STच्या रिझर्वेशनचा, त्याचा मूलभूत संविधानाला काय अर्थ अपेक्षित आहे या गोष्टीवरती खरं तर इथल्या कायदेतज्ञांनी घटनातज्ञांनी पुढे आलं पाहिजे आणि त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे. बायफर्गेशन करणं एक वेळ आम्ही समजू शकतो, पण बायफर्गेशन करत असताना अनेक समस्यांना सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. कारण एखाद्या लोकल बॉडीजमध्ये किंवा एखाद्या सेक्टरमध्ये जर रिझर्वेशन द्यायचं म्हटलं तर SC मधल्या कम्युनिटी किती आणि मग कुणाला प्राधान्यक्रम द्यायचा. एखादी समजा एक विधानसभेची सीट आहे आणि तिथं उद्या SCचं डिक्लेरेशन होणार आहे, तर मग SCचं डिक्लेरेशन होत असताना SC मधल्या कुठल्या कॅटेगरीला ती सीट सोडायची याचा काय अजेंडा आहे. म्हणजे सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयानं प्रश्न सुटण्यापेक्षा प्रश्न निर्माण झालेले आहेत असं माझं एक कार्यकर्ता म्हणून माझं ऑब्झर्वेशन. त्यामुळे सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयावरती बोलण्या एवढा मी निश्चित मोठा नाही, परंतु समस्या निर्माण होणार आहेत आणि घटनेचा जो मूलभूत अर्थ आहे त्या अर्थाव्यतिरिक्त हा निर्णय आहे असं माझं मत आहे.
हा निर्णय येत असताना बेला त्रिवेदी म्हणून यांनी जे मत नोंदवलेलं आहे, सन्माननीय राष्ट्रपतींना यामधले सर्वोच्च अधिकार असताना, सन्माननीय कायद्याच्या सभागृहाला म्हणजे संसदेला हे अधिकार असताना, सन्माननीय न्यायालयानं बायफर्गेशन आणि क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिला गेलेला आहे, हा निर्णय अनेक समस्या निर्माण करणार आहे असं एक कार्यकर्ता म्हणून आणि ओबीसी विजय अँटी SBCच्या आरक्षणाच्या लढाईमधला एक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे. कोर्टाला हे अधिकार नाही आहे. कोर्टाला म्हणण्यापेक्षा या देशामध्ये सर्वात अंतिम ही संसद आहे आणि संसदेला अशा पद्धतीचे आणि काय आहे की इथं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. रिझर्वेशन पॉलिसीचा मूलभूत अर्थ हा सामाजिक न्याय देणं आहे, आर्थिक उन्नती नव्हे. मी परत एकदा सांगतो, मला जी संविधान समजतं किंवा मला जी रिझर्वेशन एक राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून मी काम बघितलेलं आहे, तर इथं सोशल डिस्क्रिमिनेशन परत एकदा मी म्हणजे सामाजिक ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अछूतपणा पाळला गेला, ज्यांच्या बाबतीमध्ये त्या कम्युनिटीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्या माणसाला इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये येण्यासाठी जे अडसर निर्माण झाले ते अडसर दूर करण्यासाठी म्हणून रिझर्वेशन पॉलिसी राबवली गेलेली आहे. क्रिमिलियर अट, तुम्ही क्रिमिलियर किती लोकांना तुम्ही रिझर्वेशन पॉलिसी राबवणार आहात, म्हणजे 2 पिढ्यांनी किंवा एका पिढीनं जर रिझर्वेशनचा लाभ घेतला आणि त्याच्यात आर्थिक उन्नती झाली म्हणजे त्याच्यावरचं सोशल डिस्क्रिमिनेशन संपलं. हे शासन अधिकृतरित्या कुठल्या पॅरामीटरच्या आधारे इथल्या व्यवस्थेला अवगत करू इच्छिणार आहे याचं उत्तर मिळणं आम्हाला अपेक्षित आहे. एका कम्युनिटीनं एका पिढीनं समजा एका SC कॅटेगरीमधल्या एखाद्या मुलाला एखाद्या विद्यार्थ्याला जर आरक्षणाचा लाभ झाला आणि तो शिक्षक म्हणून त्याच्या पिढीमध्ये तिथून पुढच्या कालावधीमध्ये त्याच्या पिढीच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन होणार नाही अशी हमी या व्यवस्थेमध्ये कुठला घटक किंवा कुठली यंत्रणा घेणार आहे याचं उत्तर आम्हाला मिळावं. त्यामुळं हा जो निर्णय आलेला आहे, सन्माननीय न्यायालयाचा हा निर्णय आहे, त्याच्यामध्ये अनेक समस्यांनाच खरं तर यांनी निमंत्रण दिलेलं आहे. हे सोल्युशन मला वाटत नाही, तर अनेक समस्यांना निमंत्रण देणारा हा निर्णय आहे. जरांगे पाटील यांनी म्हटलेलं 50% आमदार आम्ही विधानसभेमध्ये 100% पाठवणार, मग आपण काय करणार? नाही, जरांगे पाटलांच्या या भूमिकेला आमच्या हार्दिक अशा शुभेच्छा. पण पहिल्यांदा जरांगे पाटील ज्या कम्युनिटीसाठी रिझर्वेशन मागतात ती कम्युनिटी ऑलरेडी या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या कितीतरी पट प्रमाणात आहे आणि देशाच्या संसदेमध्ये कितीतरी पट प्रमाणात आहे. आणि जरांगे पाटलाच्या या आंदोलनाला मराठवाड्यामधल्या सर्व खासदारांनी लेखी त्यांच्या लेटर हेडवरती पाठिंबा दिलेला आहे. आणि मग पाठिंबा दिलेला असताना जरांगे पाटील मग या सगळ्या खासदारांना पराभूत करणार आहेत का? आत्ताही ओबीसीच्या बाजूनी कुठलाही या महाराष्ट्रामधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीची सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही. मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजे. मी आज सांगलीमधून बोलतोय. सांगलीमध्ये आमच्या 8 आमदार आहेत, बरोबर? 8 आमदार आहेत. 8 आमदारांपैकी किती आमदारांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं आम्हाला लेखी पाठिंबा दिलाय ते आम्हाला कळावं. आणि जर पाठिंबा दिला नसेल तर हे सगळे आमदार पडले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. मग पक्ष पार्टीनंतर, कारण आमच्या सामाजिक न्यायाच्या हक्क आणि अधिकाराविषयी जर इथले लोकप्रतिनिधी बोलणार नसतील तर ते लोकप्रतिनिधी पराभूत झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. त्यामुळं मग जरांगेंच्या या मागणीला आम्ही पाठिंबा देत आहोत, कारण त्यांचे अर्धे जातील आणि मग लोकसंख्येच्या प्रमाणात आमचे अर्धे आतमध्ये जातील. आणि मग एक नवीन टीम जी पुतकरू आहे, ज्यांना इथला गावगाडा, इथली समाज व्यवस्था, इथलं आरक्षण, इथला सामाजिक न्याय ज्या लोकांना समजतो, अशी नव्या उमेदीची लोक आज जातील. रिपीट अगेन अँड अगेन ती माणसं जर या कायद्याच्या सभागृहात जाणार असतील आणि अशा सामाजिक न्यायाच्या संवेदनशील विषयावर बोलणार नसतील तर ही माणसं पराभूत झाली पाहिजेत. या मागणीला आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. जे पाठिंबा लेखी स्वरूपात किंवा समाजाबरोबर येत नाही त्या दोघं मिळून त्या सगळ्यांना पाठवणार प्रश्नच नाही. आम्ही आजपर्यंत तरी आमची सामाजिक भूमिका आहे. आजपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही पार्टीला किंवा कुठल्याही आमदार खासदाराला टार्गेट केलेलं नाही. याचा अर्थ असा नव्हे की ओबीसीच्या या हक्क अधिकाराला पाठिंबाच इथला कुठला लोकप्रतिनिधी देणार नसेल तर ओबीसी सुद्धा विचार करेल उद्या. कारण आता आम्हाला ओबीसी मधला तरुण वर्ग विचारतोय की ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना तुम्ही लीडर म्हणून काय काम करत आहात?
तुमची भूमिका काय आहे? आता इथं या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे अनेक नगरसेवक आहेत, अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत. आता इथं खोत मॅडम आहेत की ज्या या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या, मोइनुद्दीन बागवान साहेब इथं उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी आहेत की ज्यांना ओबीसीच्या रिझर्वेशनचा फायदा झालेला आहे. रिझर्वेशन असल्यामुळं या व्यक्तींना ती सन्मानाची एक पोस्ट मिळालेली आहे. आणि मग जर ही उद्या जाणार असेल, चॅलेंज होणार असेल, तर मग पुढच्या पिढ्यांना या लोकांनी काय सांगायचं हा प्रश्न आता आमची तरुण पिढी आम्हाला विचारते. आणि मग जर लोकल बॉडीजमध्ये जर ही आमची नेतृत्व तयार होत असतील, लोकशाहीचा पाळणा म्हणून ज्या लोकल बॉडीजला पंचायत राजकडे पाहिलं जातं, मग तिथं जर हे नेतृत्व तयार होणार असेल आणि उद्या कायद्याच्या सभागृहामध्ये या माणसांनी जाण्याची स्वप्न का बघू नये? या प्रश्नाची उत्तर आम्हाला जर इथले लोकप्रतिनिधी अथवा इथलं शासन अथवा इथली व्यवस्था देणार नसेल, तर मग आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती ठिकाणी ओबीसीचा मेळावा का घेऊ नये? अशा अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तर इथल्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला द्यावी. सर, प्रकाश आंबेडकर म्हटलं आहे की ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 100 आमदार आले पाहिजेत, नाही तर त्याला स्थगिती देत असेल भीती व्यक्त केली जाते. त्याला स्थगिती देतील ओबीसी आरक्षण. हे बघा आता सध्या ओबीसीच्या रिझर्वेशन संदर्भात महाराष्ट्र शासनानं जेवढे म्हणून काही निर्णय घेतलेले आहेत, हे ओबीसीला गृहीत धरलेलं आहे त्यांनी आजपर्यंत. मग तो 10% एसीबीसीचा कायदा असो किंवा मग कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसी मधला समावेशाचा जो काही त्यांचा निर्णय असो, किंवा अजून काही शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला ज्या काही गोष्टी होत आहेत, समांतर आरक्षणाचा विषय होतोय. एखाद्या डिपार्टमेंटच्या जर जागा भरायच्या असतील तर त्या जागा पेंडिंगला ठेवणं. महाराष्ट्र राज्य MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून जी काही एक समाज कल्याण विभागाच्या नोकर भरतीची एक ऍड आलेली होती, नोटिफिकेशन आलेलं होतं, पण परत ते नोटिफिकेशन रद्द करून तो कायदा आल्यानंतर पुन्हा नव्यानं नोटिफिकेशन काढणं, म्हणजे इथल्या ओबीसीना गृहीत धरलं जात आहे का? हाही आमचा सवाल आहे. आणि आम्ही जर ओबीसी बांधव 50-60%हून 50-60% दरम्यान असणारा ओबीसी बांधव जर शांत बसला तर उद्या भविष्यामध्ये काही होऊ शकतं. त्यामुळं सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी भीती व्यक्त केलेली आहे ती रास्त भीती आहे. कारण आम्ही जर शांत बसलो तर भविष्यामधलं आमचं आज रोजी ओबीसीचं आरक्षण हे संपल्यात जमा आहे. आज लोकल बॉडीज मधलं म्हणजे पंचायत राज मधलं आरक्षण संपल्यात जमा आहे. आज इथल्या निवडणुका होत नाहीत. आज शिक्षण आणि नोकऱ्यांच्या एंट्री पॉइंटला जे काही रिझर्वेशन ओबीसीचं दिलं गेलेलं आहे, तिथं जर कुणबीकरणाच्या माध्यमातून जर इथं लाखो सर्टिफिकेट इश्यू केली जात असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलं कुठं? त्यामुळं आता आज रोजी या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे की आता आपल्याला रस्त्यावर उतरण्यावाचून पर्याय नाही. आणि एवढं होऊनही जर इथले शासनकर्ते लोक जर तुम्हाला इग्नोर करणार असतील तर तुम्हाला आम्हाला येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक अशी भूमिका घ्यावी लागेल. खासदार उदयनराजे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी देखील तुम्हाला आव्हान केलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही कसं बघता? हत्या असतील किंवा जरांगी असतील यांनी याच्याही पलीकडे जाऊन आमचं असं म्हणणं आहे, आम्ही आंदोलक म्हणून जरांगे पाटलांची भूमिका मांडतायत, आम्ही ओबीसीची भूमिका मांडत आहोत. आमचं म्हणणं असं आहे की या महाराष्ट्रामधले जे रुलिंग पार्टी आहेत, जे पक्ष आहेत, त्या पक्षाच्या सर्व प्रमुखांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी एकत्रित बसावं आणि एकत्रित बसल्यानंतर डिसिजन घ्यावा. कारण राजकारणाच्या पलीकडं निवडणुकांचा मोड डोळ्यासमोर ठेवून जर इथले पक्षप्रमुख वागणार असतील, पक्ष पार्ट्या वागणार असतील तर आम्हाला सुद्धा ओबीसींना आमच्या हक्क अधिकारांचा आणि आमच्या पुढच्या पिढ्यांचा, पुढच्या मुलाबाळांच्या हक्क आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी आम्हाला पुढे यावं लागेल. आणि आज आम्ही सामाजिक भूमिकेत आहोत, उद्या आम्हाला राजकीय भूमिका सुद्धा घ्यावी लागेल. त्यामुळं पवार साहेबांनीच पुढे आलं पाहिजे. पवार साहेब या महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना पुरोगामी नेते म्हटलं जातं. सर्वात जास्त प्रशासनाचा अनुभव त्यांना आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातला, प्रत्येक जिल्ह्यातला सामाजिक स्टेटस त्यांना माहिती आहे. उलट त्यांनी पुढे येऊन हे ओबीसीचं सामाजिक मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, हे विजयंतीचं आरक्षण आहे, याची काहीतरी एक स्पेशालिटी आहे, खासियत आहे, ती ॲज पर लॉ आहे, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आहे आणि ती समाजमान्य आहे. मंडल आयोगाने त्यांना इम्प्लिमेंटेशन दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला या गोष्टीवरती
शरदचंद्रजी पवारांनी जी 93-94ला त्यांची जी भूमिका होती ती भूमिका 2024ला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पुढे येऊन या महाराष्ट्राला सांगावी अशी आमची अपेक्षा. आम्ही पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊ, अगदी राज्यकर्त्यांच्याही पलीकडे जाऊन सन्माननीय पवार साहेबांनी पुढे यावं आणि सगळ्या लोकांना अस्वस्थ करावं असं आम्हाला वाटतं. तुम्ही म्हणाल की जरांगे पाटलांना आरक्षणाबद्दल काही कळत नाही, तरी देखील सरकार त्यांना इतकं महत्व का देते? खरं तर हा सरकारचा प्रश्न आहे. सरकारनं कायदा पाहावा. त्यांना आरक्षणातलं काही कळत नाही असं आपण म्हणाल. आमचं म्हणणं असं आहे की मागणी करण्याचा इथं प्रत्येकाला अधिकार आहे, पण ती केलेली मागणी लिगल ऍस्पेक्ट वरती किती टिकते, कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या मागणीला किती आधार आहे, सुप्रीम कोर्ट त्या मागणी संदर्भात काय बोलतं, स्टेट बॅकवर्ड कमिशन जो संविधानिक कमिशन आहे, आयोग आहे, त्या आयोगाला एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन महाराष्ट्राच्या संदर्भातलं, ओबीसीच्या संदर्भातलं जो घटनात्मक अधिकार ज्या आयोगाला आहे त्या आयोगाचं म्हणणं काय आहे, या कसोट्यावर तुम्ही कधी त्याचा अभ्यास करणार आहात की नाही. म्हणून मी वेळोवेळी म्हणत असतो की जरांगे पाटलांना मागणी ठीक आहे, मागणी असू शकते, गरिबी बेरोजगारी असू शकते ना, पण त्याला ओबीसीचं आरक्षण जबाबदार आहे. हे जे त्यांना कोणी फिडिंग केलंय किंवा माझ्या मराठा तरुणांना हे जे कोणी सांगितलंय की ओबीसींना आरक्षण मिळाल्यामुळे आमच्यावर ही वेळ आली किंवा उद्या आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर आमच्या घरावरती डायरेक्ट सोन्याची कौलं येणार आहेत किंवा लाभाच्या योजना येणार आहेत किंवा आमची आर्थिक उन्नती येणार आहे, हे त्याला सांगितलं कुणी. मुळात रिझर्वेशनची पॉलिसी ही इथल्या सामाजिक डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमध्ये, म्हणजे ज्यांच्या बाबतीमध्ये ज्यांना सामाजिक दुय्यम वागणूक दिली गेली, ज्यांना हीनतेची वागणूक दिली गेली, ज्यांना तुच्छतेची वागणूक दिली गेली, त्या कम्युनिटीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना गावगाड्यामध्ये एक वेगळी सापत्य वागणूक दिली गेली, त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन म्हणजे आर्थिक उन्नतीचा प्रोग्राम आहे हे सांगितलं कुणी. इथं सोशल असिस्टन्स आहे, इथं सोशल वेलफेअर आहे, इथं लाभाच्या योजना अनेक आहेत, बेरोजगारीच्या योजना अनेक आहेत. त्यामुळं आरक्षण मागत असताना आरक्षणाची आणि संविधानात काय मूलभूत तत्व आहेत, संविधानात काय तरतुदी आहेत, या गोष्टींचा अभ्यास नाही असं माझं म्हणणं आहे. या बाबतीवरती मी कितीतरी वेळा त्यांना सांगितलंय की तुम्ही आणि तुमचे सल्लागार किंवा तुम्ही जे काय आता भोसले समिती आहे, सुक्रे समिती आहे, या लोकांनी एकत्रित यावं आणि मग डिस्कशनला बसावं. यामधून एक चांगला मेसेज पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पूर्ण देशामध्ये जाऊ शकतो. ओबीसीच्या आरक्षणाला जे आमदार पाठिंबा देणार नाही याबाबत आपण आता 1 महिन्याभरात निर्णय घ्यावा लागेल, कारण सप्टेंबरमध्ये निवडणूक लागेल. आम्ही मराठवाड्यामध्ये तसा निर्णय घेतो आहोत, तिथल्या जनतेने घेतलेलाच आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीची संख्या कमी आहे असं कोणी समजण्याच्या फंदात पडू नये. पश्चिम महाराष्ट्रामधले 25 ते 30 विधानसभा कन्स्टिट्युन्सी अशा आहेत की तिथं फक्त ओबीसी आणि ओबीसी आहे. त्यामुळे ओबीसी आज कधी नव्हे तो जाती जातीमध्ये विखुरलेला आहे, तो अनऑर्गनायझड आहे, तो असंघटित आहे, म्हणजे ओबीसींना काही कळत नाही. या फंदामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी पश्चिम महाराष्ट्रातल्या पडू नये. या माझ्या सांगली जिल्ह्यातल्या 8 आमदारांना आणि 1 खासदारांना आम्ही हात जोडून आमची कळकळीची विनंती आहे की या सांगली जिल्ह्यामध्ये जर आम्ही ओबीसींच्या आमच्या हक्क अधिकारावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर आम्ही येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी जी माणसं बोललेली आहेत, ज्या माणसांनी सपोर्ट व्यक्त केलेला आहे, त्या माणसांचा आम्ही विचार निश्चित करू. निवडणुकांचा विषय निघाला, रस्त्यावरच्या लढाईमध्ये ओबीसी तुमच्या पाठीशी उभा राहते, पण मतपेढीच्या लढाईमध्ये ओबीसी तुमच्या पाठीशी उभा राहत नाही. तुम्ही देखील लोकसभेची निवडणूक लढवली, तुम्हाला मतदान किती झालं हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्रात. म्हणून तर ओबीसीला रिझर्वेशन आहे ना. तो अनऑर्गनायझड आहे, त्याचं प्रतिनिधित्व नाही, तो एकत्रित येत नाही, तो लाजराबुजरा आहे, त्याचं राजकीय पुनर नाही, त्याला कायद्याच्या सभागृहात जाता येत नाही, म्हणून तर ओबीसीचं रिझर्वेशन आहे ना. मागास म्हणून ही मागासाचीच लक्षणं आहेत ना. हा जर फॉरवर्ड असता, हा जर प्रगत असता तर तो एकत्रित आला असता, त्याने स्वतःच्या हितासाठी निर्णय घेतले असते. पण तो अनऑर्गनायझड आहे, याच्यावरून तो सोशली बॅकवर्ड आहे हे दिसून येतं. जर ओबीसी जर फॉरवर्ड असता, ओबीसी जर प्रगत असता तर ओबीसीचे आज 50% आमदार दिसले असते. सांगली जिल्ह्यामधून किती ओबीसीचे आमदार आहेत लोकनियुक्त, याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. सांगली जिल्ह्यामधले जे कारखाने आहेत त्या कारखान्याची मालकी कुणाची आहे हे तुम्हाला याचं उत्तर माझ्यापेक्षा, तुम्ही या सांगली जिल्ह्यातले इथले लोकांचे वार्ताहर आहात आणि तुमचा अवेअरनेस हा माझ्यापेक्षा 4 पट आहे या जिल्ह्याचा. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या कारखान्याची संख्या काढा, सांगली जिल्ह्यातल्या डीसीसी बँकांच्या डायरेक्टरची संख्या काढा, सांगली जिल्ह्यातलं लोकप्रतिनिधी
ठीक आहे, आता आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले आजी माजी आमचे सदस्य असतील, परंतु सांगलीचा आमदार किंवा मिरजेचा आमदार समजा रिझर्वेशन असेल तर आपण 2 मिनिटं बाजूला राहू, पण बाकीचं बघा ना प्रतिनिधित्व. इथली लोकसंख्या कोणाची किती आहे याचा एकदा काउंट व्हावा सांगली जिल्ह्याचा, कळेल सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी किती टक्के आहे ते. हे समाज बांधवांचं झालं, मात्र आतापर्यंत ज्या एससी असतील, एसटी दलित किंवा ओबीसी संघटना असतील, पक्ष असतील, हे प्रस्तावित मध्ये ही प्रोसेस सुरू आहे, विदर्भामध्ये ही प्रोसेस सुरू आहे आणि ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाल्यापासून राहणार. कारण अजूनही इथल्या सगळ्या लोकांना आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही पक्ष पार्टी विसरून तुम्ही ह्या ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणाच्या बाजूनं उभं राहावं. आजही खूप जबाबदारीने आम्ही इथं बोलत आहोत, कारण सर्व पक्षामधले जबाबदार प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत, पदाधिकारी उपस्थित आहेत. तुम्ही अजूनही तुम्ही भूमिका घ्या, अजूनही तुम्ही इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज मग येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आणि शेवटी आमच्या पुढच्या पिढ्या आम्हाला सुद्धा ऐकणार नाही. आमच्या पुढच्या पिढ्या आमच्या हक्काने अधिकाराविषयी निश्चित जर त्या बॅलेटमध्ये उद्या तर त्या क्रांतिकारी निर्णय घेणार असतील तर त्याला तुम्ही आम्ही कोण अडवणार. त्यामुळे हे पोलरायझेशन होणे आहे. जर तुम्ही शांत बसत असाल, जर ओबीसीना तुम्ही गृहीत धरणार असाल तर हे होणे आहे इथून पुढच्या कालावधीत. सुप्रीम कोर्टाने एसटी मधल्या एका मुलाला जर शिक्षकाची नोकरी लाभली आणि त्यानं तो लाभ घेतला असं जर तुम्ही काउंट करणार असाल आणि पुढे त्यांना जाऊन क्रिमिनलची अट्ट लावणार असाल तर त्याच्या बाबतीमधलं सोशल डिस्क्रिमिनेशन संपलं. अशी या व्यवस्थेमधली कुठली यंत्रणा आहे की त्याची जबाबदारी घेऊ इच्छिते की त्यांच्या बाबतीतलं सोशल डिस्क्रिमिनेशन संपलं. मला वाटतं एससी आणि एसटीचं रिझर्वेशन हे सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमधले आहे. हजारो वर्षाचा स्पॅन ज्यांच्या ब्लडमध्ये इथं जाती व्यवस्था भिनलेली आहे, ही मला वाटतंय कुठेतरी क्रिमिनलची अट्ट लावून बायफर्केशन करून अशा गोष्टी होणार नाहीत असं माझं एक कार्यकर्ता म्हणून, एक संविधानाचा आणि आरक्षणाचा अभ्यासक म्हणून माझं मत आहे. याच्यावरती पुनर्विचार होणं आवश्यक आहे आणि कायद्याच्या सभागृहामध्ये विचार होणं अपेक्षित आहे असं माझं मत आहे. सर, जात न्याय जनगणना संदर्भात काय मत आहे? हे बघा, या देशामध्ये 1948चा सेन्सस ऍक्ट आहे. जो सेन्सस ऍक्ट इथं कास्ट वाईज सेन्सस करायला अलाउ करत नाही. जोपर्यंत इथला 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये अमेंडमेंट होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये कास्ट वाईज सेन्सस होणं मला वाटतंय दुरापास्त आहे किंवा मुश्किल आहे. अनेक पक्ष निवडणुकांच्या अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जातवाईज अनालिसिस करू किंवा कास्टवाईज सेन्सस करू असं म्हणतात, पण निवडणुका संपल्यानंतर मात्र तो कास्टवाईज सेन्सस होत नाही. आणि कास्टवाईज सेन्सस न होण्यानं आज बायफर्केशन करायची वेळच आली नसती जर कास्टवाईज सेन्सस झाला असता. तर कास्टवाईज सेन्सस जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कुठल्या कम्युनिटीची किती संख्या आहे हे जोपर्यंत आमच्या इम्पेरिकल डेटा आमच्या टेबलवरती अवेलेबल होणार नाही तोपर्यंत त्या माणसापर्यंत ते बजेटरी तरतूद किंवा तो न्याय पोचणारच नाही. तुम्हाला असं बायफर्केशन करायची वेळच आली नसती आज जर तुमच्याकडे इम्पेरिकल डेटा तुम्ही दर 10 वर्षाला जर कलेक्ट करत गेला असता, दर 10 वर्षाला जर तुम्ही या योजनांचं ऑडिट करत गेला असतात तर आज तुम्हाला बायफर्केशन, आज सर्वोच्च न्यायालयाला अशा पद्धतीचं एक्झर्शन करायची वेळच आली नसती. त्यामुळे इथलं उत्तरदायी असणारं सरकारनं सामाजिक न्यायाच्या योजनांच्या बाबतीमध्ये कायम दुय्यम आणि सापत्न वागणूक आजपर्यंत घेतलेली आहे. मी परत एकदा जबाबदारीने एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो की एससी आणि एसटीचं जे कायद्यानं कंपल्शन असलेलं जे बजेट आहे ते बजेट सुद्धा एससी एसटीच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी पर्क्युलेट होताना दिसून येत नाही. ते बजेट इतर कुठल्या खात्यांकडे वर्ग होताना दिसून येतं. मग असं होणार असेल तर गावगाड्यातला समाज व्यवस्थेमधला जो मागासवर्गीय आहे तो कधी प्रगत होईल, तो पुढं फ्लोमध्ये कधी येईल. तुम्ही इमॅजिनेशन कल्पना करून चाला, जर एससी एसटीचं इथं विधानसभेला आणि लोकसभेला रिझर्वेशन नसतं तर एससी एसटी मधला इथला एखादा आमदार खासदार झाला असता का? की आज ओबीसीचा आमदार खासदार शोधायला दुर्बीण घ्यावी लागते. दुर्बिणीनं ओबीसीचा, धनगराचा खासदार दुर्बिणीनं शोधावा लागतो, तेली समाजाचा खासदार दुर्बिणीनं शोधावा लागतो, किंवा अजून कुठला कम्युनिटी मधला, मुस्लिम समाजामधला, एखाद्या बागबान समाज आहे, एखादा कुरेशी समाज आहे, एखादा, म्हणजे हे का बोलतोय मी तुमच्या समोर? कारण कायद्यानं कंपल्शन करून सुद्धा जर ही वेळ येत असेल तर मग काय, म्हणजे इथल्या ह्या प्रश्नांची उत्तरं येणं खूप अपेक्षित आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. गेल्या 8 दिवसामध्ये जत, कवठेमंकाळ, आटपाडी, वाळवा या ठिकाणी मिरज
या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त पद्धतीच्या बैठका संपन्न झालेल्या आहेत. उर्वरित राहिलेल्या शिराळा, तासगाव याचं नियोजन, शिराळा, तासगाव आणि पलूस या 3 ते 4 तालुक्याचं नियोजन उद्या शनिवारी शिराळाला आहे, रविवारी तासगावला बैठक आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आपण ओबीसी एल्गार महामेळाव्याचं आव्हान केलेलं आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा मेळावा तरुण भारत स्टेडियम मध्ये होत असताना या मेळाव्याची तयारीची पाहणी करण्यासाठी आणि सर्व आढावा घेण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा महाएल्गार मेळावा घेतोय ते उपोषण करते माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, त्याचबरोबर नवनाथ वाघमारे साहेब आणि ससाने यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा मेळावा आयोजित करत असताना विविध तालुक्यामध्ये आपण सर्व समाज बांधवांना, सकल ओबीसींना एकत्र करून बैठका घेतल्या. बैठका घेत असताना उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्वांच्या मधूनच आहे. कारण या ओबीसींच्यावर जो अन्याय होतोय हा डोळ्यानं आता बघवत नाहीये आणि ह्याला वाचा फोडण्याचं काम लक्ष्मण हाके सरांनी केलेलं आहे. महानगरपालिका हद्दीमध्ये जवळजवळ 40वर नगरसेवक आपले ओबीसी बांधव आहेत. सगळ्यांनी हा मेळावा यशस्वी करण्याचा विडा उचलला आणि आम्ही सगळेजण मिळून महापालिका क्षेत्रामध्ये बैठका घेणे, मेळाव्याचं नियोजन करणे, या सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामध्ये आमचे सहकारी मित्र इद्रिस नायकोडे असतील, मैनुद्दीन बागवान असतील, गणेश माळी, संजय मेंढे, फिरोज पठाण, मनोज सरगर, म्हणजे सर्वच जे सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण सगळ्यांनी पहिल्या बैठकीला जवळजवळ आम्ही 400 लोक महापालिका क्षेत्रातले प्रमुख